ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी शासन पुढाकार घेईल का? अध्यक्ष महोदय, बँकेचे उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे परवाना रद्द केल्याबाबत 17 मार्च 2014 रोजी अपील 2495/13 दाखल। तदनंतर बँकेच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे दाखल असलेल्या सर्व याचिकाची सुनावणी एकत्रितरित्या मुख्य याचिका 3644/2011 सुनावणीचे वेळी घेण्यात आल्या। माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी 13/8/2014 रोजी आदेश काढले। त्यानुसार सर्व सुनावण्या एकत्रितरित्या घेतल्या जात आहेत। सदर सुनावणी दरम्यान परवाना रद्दीचे बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। अध्यक्ष महोदय, या पेण अर्बन बँकेच्या संघर्ष समितीमध्ये अध्यक्ष महोदय हे थांब ना अध्यक्ष मी घेतो। अध्यक्ष महोदय एक मिनिट बोला। ठेवीदाराला उच्च न्यायालयात जरी केस चालू असेल तर ठेवीदाराला पैसे रिटर्न द्यायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही। कुठं हायकोर्टाने कुठेही सांगितलं नाही, टेस्ट दिला नाही की याला पैसे वापस द्यावा नाही म्हणून। माझं म्हणणं आहे की ठेवीदाराला आपण पैसे वापस देण्यात का प्रॉब्लेम येतो, तो पैसे किती दिवसात आपण परत देणार? अध्यक्ष महोदय, एकूण 1,58,204 खातेदाराच्या 610.86 कोटी ठेवी आहेत। यापैकी 90% ठेवी खातेदाराच्या 1,43,00,000 रुपये 1,43,178.93 कोटी इतक्या ठेवी आहेत। वास्तविक बँक अवसानात काढली असते तर 2013 सालीच 90% खातेदाराच्या 1 लाखाच्या आतील ठेवी परत मिळाल्या असत्या। कारण त्यावेळेस काही लोक अवसायात काढायचं म्हणून म्हणायला लागले आणि काही लोक काढू दिला गेले। मला होऊ द्या ना, माझं बोलणं होऊ द्या ना। मंत्री महोदय माझं होऊ द्या ना। एक मिनिट मंत्री महोदय, तुम्ही स्पेसिफिक एवढंच उत्तर द्या। त्यांचा प्रश्न एकदम स्पेसिफिक आहे। त्यांनी तुम्हाला यापूर्वी किती दिले आहेत हे विचारलं नाही। त्यांनी तुम्हाला एवढंच विचारलंय की ज्या लोकांच्या ठेवी आता पेंडिंग आहेत त्या तुम्ही परत देणार की नाही देणार, आणि देणार असाल तर किती वेळात देणार? तथापि ठेवीदार लोकप्रतिनिधी यांची बँक अवसानात न काढणे आग्रह असून बँकेच्या मालमत्ता विक्री केल्यास बँकेला अधिक रक्कम प्राप्त होईल असे त्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे सध्या स्थितीत बँकेच्या मालमत्ता विक्री करूनच ठेवी परत करण्याचे नियोजन आहे। बँकेच्या एकूण 144 मिळकती असून सर्व मिळकती जप्त केलेल्या आहेत। त्याचा कागदपत्री ताबा सक्षम अधिकारी तथा प्रांत अधिकारी पेन यांच्याकडे आहे। MPID कोर्टामध्ये सदर मालमत्ता निरपेक्ष बोजा विरहित करण्यासाठी सक्षम पदाधिकारी यांनी प्रकरण दाखल केले आहे। सध्या स्थितीत सदर प्रकरण MPID कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असल्याने निकालाची कालमर्यादा देता येत नाही। तथापि उच्च न्यायालयात दाखल असलेल्या रीट याचिकेमध्ये MPID कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी असे उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे असून दिनांक 26 मार्च रोजी सुनावणीमध्ये याबाबत उच्च न्यायालय अंतिम आदेश करण्याची शक्यता आहे। सदरचे आदेश पारित झाल्यानंतर MPID कोर्टामध्ये बँकेमार्फत वरिष्ठ विधिज्ञ सिनियर कौन्सिल नेमून MPID कोर्टात तात्काळ निर्णय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि ह्याच्या उपर जर ह्याच्यात काही होत असेल तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे बैठक लावून लोकप्रतिनिधी आणि ठेवीदाराला बोलून घेऊन ताबडतोब त्यांनी त्यांच्या व्यवस्था करायची आम्ही त्या ठिकाणी बैठक लावून निर्णय घेऊ। अध्यक्ष महोदय, या पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदाराच्या संघर्ष समितीमधला मी एक सदस्य आहे। आमच्या नेतृत्वाखाली पेण ते मुंबई लॉंग मार्च काढला होता। धैर्यशील पाटील त्यावेळेला त्या भागाचे आमदार होते। आणि हे जे ठेवीदार आहेत ह्या ठेवीदारांचे इतके हाल झालेले आहेत। खरं म्हणजे आता एक चांगलं झालेलं आहे की ईडीने त्यांचा चार्ज जो होता तो काढून घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता तरी हे काय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय जे ब्रीफिंग दिले ते नुसतंच वाचून दाखवत आहेत। आम्हाला समाधान होत नाही ना याच्यामधनं। हा जो ईडीने चार्ज काढलेला आहे तर तो चार्ज काढल्यानंतर या प्रॉपर्टीचा किती दिवसामध्ये तुम्ही विक्री करून
उरलेले जे ठेवीदार जे देशोधडीला लागले अक्षरशः 2,500-3 हजार. अध्यक्ष महोदय, ही एकमेव बँक आहे, रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या बँका बुडालेल्या आहेत, त्याचा काही ठिकाणा नाही. देशामध्ये 1100 बँका बुडालेल्या आहेत. आता नव्याने न्यू इंडिया बँक देखील या दिशेने चाललेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा एकतर त्याची विक्री करून किती दिवसामध्ये तुम्ही उरलेल्या ठेवीदारांना पैसे परत करणार. आणि अध्यक्ष महोदय, हा कायदा जो आहे हा कुठेतरी काहीतरी कमकुवत दिसतोय. या कायद्याचा ठेवीदारांना, सामान्य ठेवीदार जे इनोसंट आहेत, ज्यांचा घामाचा पैसा आहे, त्यांना ताबडतोब काही मिळतच नाहीये. त्यामुळे या कायद्यामध्ये आपण सुधारणा करणार का आणि याच्या संबंधामध्ये, कारण लाखोची संख्या आहे अध्यक्ष महोदय, तर या कायद्यामध्ये सुधारणा करून ठेवीदारांना आपण न्याय देणार का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. कृपया वाचून न दाखवता आपण तातडीने त्या संबंधामधलं मत द्यावा, आपला निर्देश द्यावेत. अध्यक्ष महोदय, सभागृहाच्या सदस्याच्या भावना मी ओळखू शकतो, पण न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे न्यायालय किती तारखा देणार हे मला सांगता येत नाही. पण ताबडतोबीनं माननीय मुख्यमंत्र्याकडे जी बैठक लावून लवकरात लवकर निर्णय द्यायचा आम्ही गवाही करतो या ठिकाणी. मंत्री महोदय चुकीची माहिती देत आहेत. 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी परत करू असं म्हणतायत, परंतु DICGC परवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की सहकारी बँकेच्या 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी या सुरक्षित आहेत, त्याचा इन्शुरन्स काढलेला आहे. त्याच्यामुळं हे 5 लाख रुपये 14 वर्ष झाले तरी तुम्ही देऊ शकत नाही. हे खरोखरच खेदाची गोष्ट आहे. म्हणून त्यांच्या इन्शुरन्सच्या ज्या संरक्षित ठेवी आहेत त्या ठेवीदारांना ताबडतोब देण्याबाबत सरकार कारवाई करेल का? अध्यक्ष महोदय, MPID न्यायालयाचे आदेश कायम झाल्यानंतर, दादा मला बोल द्या, मालमत्ता विकून ठेवी रक्कम परत दिली जाते. सांगा काय म्हणता दादा, सांगा. स्पेसिफिक प्रश्न विचारला. ठीक आहे की जे काही इन्शुरन्स केलेला आहे. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. DICGC 5 लाख रुपयाच्या ठेवी या संरक्षित आहेत. इन्शुरन्स कायदा आहे, त्याचा इन्शुरन्स त्या ठेवी 14 वर्षानंतर देऊ शकत नाही. मंत्री महोदय, खरोखरच खेदाची गोष्ट आहे. 14 वर्षानंतर 5 लाख रुपये ज्याचा इन्शुरन्स आहे त्या ठेवी जर तुम्ही परत देऊ शकत नसाल तर शासन हातबल आहे. ह्या कायद्याला काय अर्थ राहिलेला नाही. आणि म्हणून हे ताबडतोब येत्या 2 ते 3 आठवड्यात या 5 लाख रुपयाच्या इन्शुरन्सच्या ठेवी हे शासन परत करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य प्रकाश सोळंके साहेबांनी सांगितलेला मुद्दा सत्य आहे की सहकारी बँकेमध्ये ज्या ठेवी असतात त्या 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी ह्या इन्शुअर्ड असतात. तेवढी रक्कम निश्चितपणे त्या ठिकाणी दिल्या गेली पाहिजे. संबंधित बँकेच्या प्रकरणामध्ये अनेक न्यायालयीन केसेस त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे शासन देखील निर्णयाप्रत त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे. परंतु आपल्या प्रकाश सोळंके साहेब असो, केळकर साहेब असो, प्रशांतजी ठाकूर त्याच भागातले आमदार आहेत, नारायण कुचे साहेबांनी प्रश्न मांडला आणि लाखो लोकांचे पैसे त्या ठिकाणी अडकले, हे अतिशय सत्य आहे. परंतु निश्चितपणे मी या संदर्भात सांगतो की तातडीनं 1 मिनिट तातडीनं याच्या संदर्भात न्यायालयामध्ये काय प्रकरण आहे आणि परिस्थिती काय, तर लवकरात लवकर आपण इन्शुअर्ड 3 कायद्याच्या चौकटीत राहून आपण वापस करण्याची प्रक्रिया चालू करू. एक नाही 4 सदस्य, बसा जरा बसा. एक नाही 4 सदस्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट आहे असं सांगितलं. आता तुम्ही फक्त एवढं उत्तर द्या, न्यायप्रविष्ट ज्या बाबी आहेत त्यात कोर्टाचा या ठेवी परत देण्यासंदर्भातला कुठचा स्टे आहे का? आणि कुठचा स्टे नसेल तर मग शासन त्यांचे पैसे परत करण्यासाठी योग्य ती कारवाई का नाही करत आहे? अशा पद्धतीचा कुठलाही स्टे नसल्यास कायद्याच्या आपल्या आहे की नाही? सध्या स्टे आहे साहेब, सध्या स्टे आहे. या त्याच्यामुळे ज्या ज्या ठेवी आपण इन्शुअर्ड ठेवी वापस करू शकतो त्या ठेवी निश्चितपणे वापस करू. चला पुढे जाऊया. बोला. अध्यक्ष महोदय,
प्रश्न क्रमांक 3 काय आहे? सदरूल प्रकरणी ईडी मार्फत काही रकमेची वसुली करण्यात आली, परंतु अद्याप मोठ्या प्रमाणात रक्कम वसूल होणे बाकी आहे, खरे आहे काय? उत्तर काय दिलंय मंत्री महोदय? अजिबात सकारात्मक तर सोडाच, अभ्यासपूर्ण उत्तर देत नाहीत. उत्तरात काय म्हटलंय? सक्त वसुली संचालय मुंबई यांच्याकडून ज्या काही मिळकती जप्त केल्या त्याच्यावरचा बोजा जो ईडीची नोंद होती ती त्यांनी खारिज केली. सदर मिळकती सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पेण यांच्याकडे कागदोपत्री ताब्यात देण्यात आल्या असून अद्याप कोणतीही रक्कम सक्षम प्राधिकारी अथवा बँकेकडे वर्ग करण्यात आलेली नाही. म्हणजे रकमा ईडीने जप्त केल्या, प्रॉपर्टी ईडीने जप्त केल्या. त्याच्यानंतर देशभरात ही चर्चा झाली की त्याच्यावर ईडीचं नाव असायचं. ईडीने तातडीने कारवाई करून ती रक्कम प्रॉपर्टी ज्यांच्याकरता जप्त केली आहे त्यांना मिळावी याच्याकरता ईडीने बोजावरचं आपलं नाव कायद्यात बदल करून त्या ठिकाणी कमी केला. उत्तरात म्हटलंय वर्ग केलाय, मग पुढे तुम्ही काय केलं याचं उत्तर द्या. पहिला मुद्दा क्रमांक 1. आणि या सदनामध्ये माझी आणि योगेश सागर यांची लक्षवेधी न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेविषयी लागली होती. गेल्या 5 वर्षात अध्यक्ष महोदय राज्यामध्ये 60 नागरी सहकारी बँका या बंद पडलेल्या आहेत. 60 हा आपला रेट आहे. या संदर्भात सहकार खातं काय करतंय हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, जसं पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या गैरव्यवहाराच्या बाबतीत त्या ठिकाणी ईडीने कारवाई केली, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पोलीस उत्तम कामगिरी करतायत. काल एक जणांना अटक केली युपीतून. पण या बँकेच्या गोंधळामागे, न्यू अर्बन इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या गोंधळामागे जे भानू नाव ग्रहस्थ त्याला जबाबदार आहेत ते आता विदेशात आहेत. त्यांची पत्नी दुबईत आहे, हे महाशय लंडनला आहेत. त्यामुळे न्यू इंडिया अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यात सुद्धा ईडीला कारवाई करायला आपण सांगणार का, असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, अगोदर आपण याच्या संदर्भात सांगू. पेनच्या जप्त केलेल्या ठेवी विक्री करूनच ठेवी परत देता येतील. मालमत्ता विक्री करण्याबाबत प्रक्रिया एमपीआयडी कोर्टात सुरू आहे. त्यामुळे एमपीआयडी कोर्टाच्या निर्णयानंतर प्रक्रिया करता येईल. हे त्यांचं झालं. त्याच्याशिवाय करताच येणार नाही आपल्याला. वकील साहेब नाही आपला नाही जायची गरज नाही. ठीक आहे. बाकीच्या नागरी बँकाची माहिती माझ्याकडे नाही आहे. त्या पेण बँकेचे मला प्रश्न विचारला होता, त्या संदर्भात दिलाय. ठीक आहे. हा खूप किचकट प्रश्न झालेला आहे अध्यक्ष महाराज. नाही, 1 मिनिट भातकळकर साहेब, 1 मिनिट. प्रश्न चालू आहे पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा. तुम्ही कुठच्या तरी वेगळ्या संस्थेविषयी विचारत आहात. त्यांनी सकारात्मक उत्तर दिलंय. या संदर्भातली माहिती घेऊन पटलावर ठेवीन. स्कोपच्या बाहेर आहे. चला प्रश्न क्रमांक 4. 4823 वितरित केल्याप्रमाणे